Samvad, a dialogue between art and the artist, a conversation between the artist and the audience. The name itself explains everything. It started in July 2015 and it's been a year. Talking about the blog, the posts are updated monthly in both English as well as Marathi language, which is useful for the dancers, especially the classical dancers. मी संवाद ब्लॉगच्या ॲडमिनिस्ट्रेटर आणि कंटेंट क्रिएटर स्वरदा ढेकणे, जी माझी विद्यार्थिनी आहे, हिला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की इतक्या चिकाटीने हे काम 1 वर्ष तिने केलं आहे. संवाद या ब्लॉगला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं. कुठल्याही कलेसाठी असा एखादा ब्लॉग चालवणं, त्याला चांगले हिट्स मिळणं ही खरंच खूप छान गोष्ट आहे. सर्वसामान्यपणे कथा किंवा गोष्टी किंवा बातम्या यांच्या ब्लॉगला खूप हिट्स मिळत असतात, कारण लोकांच्या ते उपयोगाचं असतं, त्यांच्या माहितीचं असतं. पण कोर कला घेऊन त्याच्याविषयी ब्लॉग चालवणं आणि त्यालासुद्धा हिट्स मिळणं हे खूप कौतुकास्पद आहे. नवीन साहित्य, नवीन कला किंवा आपण केलेले प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक उत्तम माध्यम होऊ शकतं. Samvad has been a great blog and I have read a few articles and I really like them. I like the fact that there is a variety of topics, like for example Madhura Bhakti and then aesthetics and then Naika, things that Bharatanatyam dancers should explore and get to learn more and more so that it can help them improve their repertoire and also their study in that field. And blogs are very important for these kind of information, and I think everyone should read Samvad, and it's really helpful, so keep reading, and whoever hasn't read yet, you should start reading this amazing blog. एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आमच्यासारखे युवक आजकाल इंटरनेट किंवा ब्लॉग किंवा किंडल याच्यासारख्या गोष्टींची संलग्न असल्यामुळे त्याच्यावर जास्तीत जास्त उपयुक्त लिखाण प्रसिद्ध करणे हे अतिशय चांगला उपक्रम आहे, ज्यामुळे आम्ही सगळे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या साहित्याशी संबंधित राहू किंवा ते वाचण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात संवाद जे काम करत आहे त्याच्यामध्ये फक्त नृत्य कलाकार हे त्यांची मतं मांडत नसून फिलॉसॉफर्स, संस्कृत स्कॉलर्स किंवा एस्थेटिक्स सौंदर्यशास्त्राचे जे प्रोफेसर आहेत ते त्याच्यावरती विविध प्रकारचे लेख लिहित आहेत आणि जे नृत्याच्या विद्यार्थिनींना अतिशय उपयुक्त आहेत. आणि हे संवादतर्फे घडवून आणल्याबद्दल 1 वर्ष मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनी याच प्रकारचे कार्य पुढे करत राहावे याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देते. पहिल्यांदा आधी या ब्लॉगला सुरू करण्यापासून 1 वर्ष पूर्ण झालं, म्हणून मी प्रथम स्वरदाचं खूप अभिनंदन करते. कारण मला असं जेन्युइनली वाटतंय की आताच्या काळामध्ये असं वैचारिक लेखन आणि विचारांची देवाणघेवाण ही खूप प्रमाणात होते आहे आणि व्हायला पाहिजे, आणि त्याचा निश्चितच शिकणाऱ्या डान्सर्सना किंवा नर्तिकांना जितका उपयोग होईल तितकाच उपयोग मला वाटतं की जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड डान्सर्स आहेत किंवा ज्यांचं काही एक प्रमाणात काम झालेलं आहे किंवा संशोधन चालू आहे त्यांनाही सध्याच्या काळात विचार काय केला जातो, त्याच्यात कोणते कोणते नवीन प्रवाह निर्माण होत आहेत, त्या प्रवाहांमुळे आपण मागचा म्हणजे इतिहासाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघू शकतो का, किंवा आपल्याच विषयामधल्या ज्या अनेक पैलूंकडे आपण एक बघण्याची वेगळी दृष्टी मिळते का, याच्यासाठी या ब्लॉगचा निश्चितच उपयोग होत आहे असं मला वाटतं आणि खूप खूप शुभेच्छा. Samvad is basically a blog that is
a platform of knowledge and information. I would say it is a platform of authentic knowledge and information, because the material that is uploaded on Samvad is basically from various expertise from the field of dance. So many topics like aesthetics, photography of dance, nayikas, and many other topics have been covered just in the first year of Samvad. So finally I congratulate Swarada once again. I wish her all the best, and I wish that Samvad flourishes as a huge flowering tree that would spread its fragrance among the dance lovers. बरेच वेळा आपल्याला असं दिसून येतं की कुठलाही असा इनिशिएटिव्ह किंवा असा उपक्रम हा सुरुवातीला जोरशोरनी आरंभ होतो, पण जसे पुढे दिवस जातात आणि 1 वर्ष व्हायला येतं तसं त्याचा पूर्ण एन्थुझियाझम कमी होत जातो. तर तसं न होता हे सगळं द्विगुणित झालेलं आहे. आणि मला आशा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भरतनाट्यम विद्यार्थी हा ब्लॉग नीट वाचत असतील, बघत असतील आणि ह्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पण तितक्याच आनंदाने घेतील ह्याची अशी मी आशा करतो. कारण की अल्टिमेटली प्रत्येक ब्लॉग रायटरची अशी इच्छा असते की तो ब्लॉग सेल्फ सस्टेनिंग ब्लॉग व्हावा. तर मी हीच आशा करतो की स्वरदा टेकणेचा हा ब्लॉग सेल्फ सस्टेनिंग व्हावा, जिथे प्रत्येक वेळेला तिला 10 ठिकाणी फंडसाठी पळायला लागणार नाही, पण आपोआप ह्याच्यातनंच फंड्स जनरेट होतील अशी मी आशा करतो. आणि इंटरनेटनीच हा रेव्हेन्यू जनरेटिंग मॉडेल तिच्यासाठी तयार करून द्यावा, त्याच्यामुळे आपल्याला असं स्पष्ट दिसून येईल की कलेसाठी कोणाच्या समोर हात पसरायला लागत नाही, तर आपण सर्व रसिकच हा प्लॅटफॉर्म उत्तम रीतीने ह्याला सेल्फ सस्टेनिंग करू शकतो. तर परत एकदा स्वरदा टेकणेलाचे अभिनंदन. आणि मी अशी आशा करतो की जसं 1 वर्षाच्या नंतर या रीतीने आम्हाला फीडबॅक देता येतोय, तसं पुढच्या काही 1-2 वर्षानंतर रीडर्स फीडबॅक आणि त्यांच्या शुभेच्छा घ्यायला स्वतःला नक्कीच आवडेल. तर मी अशी आशा करतो की पुढच्या वर्षी आम्हाला कोण रीडर्स, कोण वाचक आहेत त्यांच्याशी पण संवाद साधता आला याच ब्लॉगमुळे, तर अजून मजा येईल. ऑल द बेस्ट.